डायरी डायरी कार्ड घेतलं नाही घेतलं वाटते. हां तेच तर म्हणलं आय कार्ड राहिलं नाही. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शीतलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, व्हिडिओ तर तुम्ही पाहिला असेल, थंबनेल बी तुम्ही पाहिला असेल. तर साहेबाची झाली तयारी बुवा, 20-25 दिवसासाठी चालले पोस्टवर आहे ना, बाहेर ड्युट्या लागतात तर जा लागते है ना. तर त्यासाठी चालू आहे पॅकिंग. सकाळीच बिलकुल 7 वाजता निघायचं होतं साहेबाले. तर सकाळी सकाळी आम्ही पॅकिंग वगैरे केली. लाईनं गेलो होतो शाळेत, मोठ्याले होती सुट्टी. तर आमचा चालला आता पसारा पॅकिंग करायचा. तर साहेबाचे एक एक कपडे वगैरे सगळं जे काही आहे ते व्यवस्थित आणून देणं चालू आहे. तर मी म्हटलं करू लागू का तुम्हाला पॅकिंग? मला नाही नाही बिचारे, तुला काही येत नाही, तू निरा एक बॅग जर भरायची तर तू 2 बॅगा भरा लावशील मला, अशी पॅकिंग करतं तू. हो वा, आपल्याला काही पॅकिंग येत नाही व्यवस्थित. आपलं कसं असते, जर ती एक बॅग भरायची ना तर ती 2 बॅगा भरून टाकत असतो मी, असं असते काम. पण मी तरी बी बसली. मी म्हटलं चला आता पटकन जा लागते, तर थोडीशी हेल्प करू देऊ. तर मग मी बसली बा कपड्याची हे करायला, घड्या करायला. तर मला म्हणतात बिचारे मुकडान बस, तुला काही येत नाही, मिस करतो, तू फक्त मला गुंड्या लावून दे. म्हटलं बरं ठीक आहे. तर मग अशी असते आमची फौजी लाईफ बुवा. फॅमिलीसोबत तर नेलं तर खरी सांग. पण काय, काही बाहेरून ड्युटी येणार आहे, ड्युटीसाठी तर काही सांगता येत नाही. ड्युटी बाहेरून आली की बस पयास लागते. मग काही ड्युटी येईन बाहेरून आणि काही पॅकिंग करा लागेन, काही सांगताच येत नाही आहे ना, असं असते फौजीवाल्याचं. मग नंतर काय साहेब जातात आणि मग काय सगळं लेकरं बाकरं मलाच सांभाळायला लागतात. मग लेकरं काही ऐकत नाहीत माझ्यानं जास्त. मग त्याला तर असं वाटतं की मम्मी काय आम्हाला बोलते, असं चालते काम. तर अशी तशी करून पॅकिंग हे साहेबानं केली. मग मी एक एकच आणून देत जा. बूट पॉलिश, हँकर, जे बेल्ट वगैरे राहिले ते बी सगळं ध्यान मलाच द्यायला लागते बा. हे राहिलं ते राहिलं, साबण गिबन सॉक्स वगैरे, बूट पॉलिश सगळं मी आणून देत जा. मला म्हणतात तू फक्त मला हे काही राहिलं ते आणून दे. तर मग सगळं आणून देत जा मी. साहेब करतात मग पॅकिंग है ना. तर मित्रांनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ना, प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईकसुद्धा करा आहे ना. अशाच नवनवीन मस्त व्हिडिओ तुम्हाला विदर्भाच्या भाषेत पाहायला भेटते ना आपल्या चॅनलवर आहे ना. फौजीची लाईफ कशी असते, फौजीच्या बायकोची लाईफ कशी असते, कॅम्पमधली लाईफ कशी आहे, सगळं मी तुम्हाला सांगणार आहो. ते फक्त भेटेन तुम्हाला आपल्या चॅनलवर आहे ना. तर मित्रांनो, आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही कुठून कुठून आपला व्हिडिओ पाहू राहिला. हा व्हिडिओ तर हैदराबादमधून कॅम्पमधून निघालेला आहे. तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. इकून तिकून बसली भाऊ मी साहेबाजवळ. मला म्हणतात बस आता झाला की मला 10-15 दिवसासाठी माझ्याजवळ बस, कामानंतर करतो. म्हटलं जाऊ दे तिकडे, उल्यात कामं काही घेणं नाही आपल्याला कामाशी. मग मी येऊन बसली बा. मग मला चाले बळबळ बळबळ वटवट वटवट करणं. म्हणतात बस बाई आता करत बस तू वटवट आता. मग काय, मी सारे कामं राहू दिले व फक्त डबा बनवला होता लायण्याला दिलं शाळेत पाठवून. आणि बस मग सकाळी सकाळी लागले पॅकिंग करायला. रात्रीच मेसेज पडला होता ग्रुपवर की बुआ कल के लिए ड्यूटी बाहर जाना है, अपना अपना सामान बांध के जल्दी से मार्च करना है, सुबह यहाँ से 7 बजे मार्च करना है. तर मग काय बोल पटपट लागलो आम्ही. 6 वाजताच पॅकिंग वगैरे करायला. सगळं काही झालं. तर चहा वगैरे सकाळीच पिऊन गेले होते साहेब. मग मच्छरदानीची पॅकिंग वगैरे व्यवस्थित घडी केली. आणि मग इकून तिकून सगळं पॅकिंग वगैरे झालं. मी म्हटलं कामन गिमन नंतर करतो, पहिले साहेबाला वाटी लावतो आणि मग नंतर कामं करतो. तर मग हे पा मस्त, हे पा मच्छरदानीची घडी कशी करायची साहेबाजवळून शिका बरं तुम्ही. 1 नंबर कपड्याच्या घड्या करतात. मच्छरदानीची बी घडी अशी करत असतात. मला तर अजून बी घडी येत नाही बा मच्छरदानीची, तुम्ही शिकून घ्या आहे ना. मग म्हटलं चला काही ना काही साहेबाला खाऊ पिऊ घालतो. तर मग जे काल टरबूज वगैरे आणलं होतं ते मस्त कट करून घेतलं आणि चाललं. मग आम्ही घेतलं खाऊन 3 जणांना. आणि मग हॅपी तर गेला होता शाळेत सकाळी, त्याच्यासाठी थोडंसं ठेवून दिलं. बाकी आम्ही 3 जणांना खाऊन घेतलं. टरबूज 1 नंबर गोड होतं. पांढरं फडक दिसते ते एकापरी, पण मस्त गोड होतं माहिती आहे का. पण पहिल्यासारखे टरबूज काही भेटत नाही ना. आपल्या जमान्यात 1 नंबर टरबूज भेटत जात बा. आपण जरी लहान होतो ते आहे ना, लय मस्त असे लाल लाल जरद भेटत जातात. आता काही नाही, पांढरुके भेटतात आणि पण ते गोड निघतात. असं वाटतं कितीकच भेसळ आहे काय सांगावं, कायच्यात. पण खात लागते सीझननुसार. तर चला या मित्रांनो, मस्त टरबूज वगैरे खायला. तर चला मग आता आमचा गडी ना हा लय शर्मिला आहे. पाहतच नाही कॅमेराच्या इकडं. लयच निराण्या लाजाडूच आहे निरा. काय त्याला म्हणतो इकडं पाहणार बा, पण पाहतच नाही. त्याला असं वाटतं मी लय हिरो जाऊ दिशेले, असं आहे. तर मग मस्त गरम गरम 1 ग्लास दूध दिलं साहेबाला प्यायले. दूध घेतलं आणि मग निघाली, तयारी झाली. मला म्हणतात तू बी पे. म्हणलं मी काही पेत नाही बाई, मी पहिलेच लय मोठी जाळीच्या जाळी झाली, आणखीन जाळी होणार आहो. दूध पिऊ मी काही पेत नाही. माझा पे दुनियाचा विचार नाही करायचा, आपने लिए जीना है. मी म्हणलं तुम्हीच प्या बाई, मी काही पेत नाही.
मग असं तसं करून बस निघाले ना साहेब मग गडबडीत मॅसेज आल्यानंतर चला लवकर या म्हणून मग निघाले पळतच. हे पा पळतच निघाले. असं जाई नाही राहा, ड्युटीवर जायचं असलं की पळतच निघायला लागते साहेब आले. चलो फिर हां ओके बाय. निघाले का व क्या करे यार, जाना तो पड़ेगा. ते थोडं खाली घ्यायचं असतं. मग अभी लकी गाड़ी चला पकड़. गाडी काढ लवकर लवकर पहिनं जरासा थांबले. हां अरे मोबाईल चार्जर वगैरे घेतलं. बाय. आयडेंटिटी कार्ड घेतलं. आयडेंटिटी कार्ड घेतलं नाही घेतलं वाटते. हां तेच तर म्हणलं, आय कार्ड राहिलं नाही साहेबाचं, आयडेंटिटी कार्ड राहिलं. हे पाहिजे. हां हे घ्या. बाय. बरं झालं लक्ष द्यायला बाई. झालं लक्ष दिलं की आय कार्ड राहिलं व, नाहीतर बस तिकडून घरी यायला लागलं असतं मग आणखीन. तर ते तरी बरं झालं, कारण सगळ्या गोष्टी आहे ना लक्ष द्यायला लागते. बरं बायालेस की हे घेतलं का ते घेतलं का, कारण माणसाला एवढं लक्ष नाही राहत ना ते गडबडीत त्याच्यामुळे. तर मित्रांनो व्हिडिओ कसा आवडला तुम्हाला, प्लीज व्हिडिओ जर आवडला असेल ना तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणी शेअर करा. तर परत भेटू एका सुंदर ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या, स्वस्त राहा, मस्त राहा. अशीच आपली व्हिडिओ